शासकीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचा दुसरा दिवस सातारा जिल्हा परिषदेच्या वतीनं एक वेगळे पण नेहमी राखलं जातं आणि त्यात या स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा 4 वर्ष आपल्या सुरू आहे. कालच्या स्पर्धेला मी येऊ शकले नाही, खरं तर क्षमस्व, पण प्रशासकीय थोडी व्यस्तता जास्तच होती त्यामुळे येऊ शकले. आज मात्र आमच्या मुली आलेल्या आहेत. आज वेळ स्पेशली काढून येणं आवश्यकच होतं. नुकतीच आपल्या 3 जानेवारीला आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा नायगावला साजरा केला. नायगाव हे त्यांचं जन्मगाव. त्या नायगावच्या कन्या म्हणजे सातारा जिल्ह्याच्या कन्या. त्यांना आपण अभिवादन केलं. ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसल्या आणि मुलींना शिक्षण मिळावं म्हणून काम केलं. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. आणि आज आपण कुठेपर्यंत आलोत बघा, की आपल्या मुली आज कुस्ती स्पर्धेत आल्यात, की जो हा पुरुषांचा खेळ मानला जातो. इतक्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आपण सावित्रीच्या लेखी आहे, सगळ्याजणी आहोत. तो वारसा आपल्याला या विचारातून म्हणा, त्यांच्या या मातीतून आपल्याला मिळालेला आहे. तो घेऊन आपण पुढे जाणार आहोत. सगळ्या मुली ज्या सहभागी झालेल्या आहेत त्यांचं कौतुक आहे. आजच्या या मुलींच्या स्पर्धेसाठी इथं क्रीडाधिकारी तारक साहेब उपस्थित आहेत. त्यांचं एक विशेष कौतुक यासाठी की त्यांनी इथं लगेच आम्हाला तारखांचं जाहीर केलं, ज्यासाठी आम्हाला खूप झगडावं लागतं. साहेब, सांगायला हरकत नाही, आमच्या सगळ्या टीमला माहिती आहे की आमच्या स्पर्धेचं सगळं नियोजन या इथं मिळणाऱ्या स्टेडियमच्या तारखांवर बऱ्यापैकी डिपेंड असतं. आपण आत्ता जे आम्हाला एक आश्वासित केलं की पुढच्या वेळेला या स्पर्धांचा तारखा आपल्या मागणीनुसार देण्यात येतील, त्यामुळं मगाशी जे कोच साहेबांनी सांगितलं की यासाठी आम्हाला थोडंसं वजन वाढतात, तर तो कालावधी कमी करून मिळाला तर मुलींना अडचणीचं होणार नाही. पुढच्या वेळेला आपल्याच सहकार्यातून आम्ही निश्चितपणे असं नियोजन करू. या स्पर्धा ज्या काल झाल्या, आमची टीम सगळी जिल्हा परिषदेची यासाठी कार्यरत होती. सातारा जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत, क्रीडा समन्वयक म्हणून काम करतात. सांगायला मला हे आवडेल की क्रीडा शिक्षक म्हणून आमच्या जिल्हा परिषदेला नियुक्त नसतात, सगळे जिल्हा परिषद शिक्षक असतात. पण प्रत्येक शिक्षकांकडे जी वेगळी क्वालिटी आहे त्याचा उपयोग करून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यातले हे आमचे क्रीडा समन्वयक. पण कौशल्य इतकं की नियमांची माहिती विचारा त्यांना, स्पर्धेचं नियोजनाचं सांगा, सगळ्यामध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट होतात आणि आमच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पडतात. त्याचंच एक द्योतक म्हणून आपण म्हणू शकतो की कालचं उदाहरण घेता येईल की कालच्या स्पर्धा, कारण स्पर्धा म्हटलं की आपल्याला खूप प्रश्न असतात की प्रश्न येणार किंवा त्याच्यामध्ये अपील होईल का किंवा अडचणी काही येतील का. पण जर कोच त्या पद्धतीनं मार्गदर्शन करत असतील, अख्खी टीम त्या खिलाडू वृत्तीनं काम करत असेल, तर ते यश आपल्यापर्यंत येतं आणि ते कालचं आपल्याला त्याबद्दलचं उदाहरण देता येईल. त्यामुळे संपूर्ण टीमचं, मग ते आमचे जिल्हास्तरीय समन्वयक आहेत, भुजबळ सर असतील, कनसे सर असतील, तोरणे सर, सगळी एक पूर्ण टीम आणि तालुक्याचे प्रत्येक क्रीडा समन्वयक, कारण तालुक्याच्या स्पर्धा सुद्धा तेवढ्याच ताकदीनं होतात. त्यावेळेला हे असे विद्यार्थी खेळाडू ताकदीचे आमच्या जिल्हास्तरीय स्पर्धांपर्यंत येतात. त्यामुळं केंद्र स्तरापासून जे जे या कामामध्ये या स्पर्धांमध्ये मेहनत घेतात त्या सर्वांचं कौतुक. आज इथं जे पालक आलेले आहेत, शिवाय विद्यार्थ्यांचे काही वस्तात कोच पण इथं आलेले आहेत, त्यांचंही कौतुक की आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करतात. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवरती आपण व्यक्तिमत्व स्पर्धा घेतो विविध प्रकारच्या मुलांच्या, आणि या खेळाच्या स्पर्धा पण आपण स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या प्रेरणेतून घेत असतो. आणि जिल्हा परिषदेतील शाळातील विद्यार्थी हे व्यक्तिमत्वात सुद्धा त्यांचा विकास चांगल्या पद्धतीनं होईल, गुणवत्तेत तर होतो, शिष्यवृत्तीतही आपले विद्यार्थी यशस्वी होतात आणि या खेळातही यशस्वी होतील. म्हणजे सगळ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषद काम करत असते. माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आपण आता माझी शाळा आदर्श शाळा उपक्रम घेतलेला आहे. यामध्ये सुरुवातीला 52 शाळा आपल्या आलेल्या आहेत. या शाळांमध्ये विविध योजना आपण राबवतोय आणि संपूर्ण शाळेत गुणवत्तेचं सुद्धा आपण शेड्यूल सुरू केलेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण क्रीडा प्रकारात सुद्धा आता 1 स्टेप पुढे जाण्यासाठी काम करणार आहोत. त्याचं नियोजनही आपण चांगल्या पद्धतीनं करत आहोत. आलेल्या सगळ्या मुलींना हेच सांगणं आहे की आजच्या स्पर्धांमध्ये यश अपयश चालू राहील, पण तुम्ही सगळ्याजणी इथंपर्यंत जिल्ह्याला पोहोचला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून कौतुक. खेळामध्ये भाग घ्या आणि खेळाचा आनंद घ्या, हे मी सांगेन. म्हणजे नियम पाळणार तुम्ही, मगाशी सांगितले त्या नियमांचं पालन करणार, पण खेळाचा आनंद घेत खेळा. आणि यामध्ये यश अपयश मिळालं तरी अजिबात सुद्धा खेळाडू वृत्तीने ते स्वीकारायचं आहे
आणि जे जिंकतील त्यांचंही अभिनंदन आणि जे सहभागी झाले त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन करणार आहोत. ही खिलाडू वृत्ती ठेवून आपण पुढे जाणार आहोत. आणि आज या स्पर्धेसाठी ज्यांनी इथं आयोजनामध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचंच, म्हणजे सूत्रसंचालक असतील किंवा आमच्या माझे सहकारी असतील, मग कुमटेकर सर आहेत, आडे सर आहेत, या सगळ्या नियोजनामध्ये ते लोक काम करत असतात, सगळ्यांचंच मी कौतुक करते. आणि आलेल्या सगळ्या लोकांना पुन्हा एकदा तेच आवाहन राहील की मग असे जे नियम सांगितले झाले त्या सगळ्या नियमांचं पालन करून आजच्या स्पर्धा सुद्धा त्याच पद्धतीने यशस्वी होतील यासाठी आपण प्रयत्न करूयात. आणि मुलींना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट.